यापाठोपाठ बातमी आहे पुण्यातल्या जळीत कांडाची। पुण्याच्या हिंजवडीतील बस जळीत कांडाचं धक्कादायक वास्तव समोर आल्यावरती राज्यभरात खळबळ माजली। एका मिनी बसला लागलेली आग हा केवळ अपघात नसून तो घातपात होता हे पोलीस तपासात समोर आलंय। रागाच्या भरात बस ड्रायव्हरनं चौघांचा बळी घेतला, 4 कुटुंब उद्ध्वस्त झाली। चालकाच्या कुटुंबानं मात्र हे सगळे दावे फेटाळून लावलेत। बस जळीत कांडाचं धक्कादायक वास्तव। चालकानं घेतला 4 जणांचा जीव। चालकाच्या भावानं आरोप फेटाळले। त्यांना ह्या प्रकरणात गोवलं जातं एवढं तरी मला नक्की सांगायचं। पोलिसांकडून कंपनीची चौकशी सुरू। पिंपरीतल्या व्योम ग्राफिक्स कंपनीच्या बसला अचानक आग लागली नसून ती आग जाणीवपूर्वक लावण्यात आल्याची बाब समोर आली आहे। बस चालक जनार्दन हंबर्डीकर यानं तो घातपात केल्याचं पोलीस तपासातून उघड झालंय। चालक जनार्दन हंबर्डीकर यानं घटनेच्या आदल्या दिवशी कंपनीतून बेन्झिन हे ज्वलनशील सोल्युशन घेतलं होतं। घटनेच्या दिवशी ते सोल्युशन त्यानं बसच्या ड्रायव्हिंग सीट खाली ओतलं, तसंच काही कापडाचे तुकडे ठेवले। वाटेत वारजेला त्यानं काडीपेटी विकत घेतली। तमन्ना सर्कल जवळ उतारावर जनार्दन यानं बसमधून उडी मारली आणि खाली उतरून बस पेटवून दिली। परसों जब ये हादसा हुआ उस टाइम में 5 से 7 मिनट में पूरी बस जल गई। इसे हम लोग उसी टाइम में हमें शक आया था कि शॉर्ट सर्किट से ये हो नहीं सकता है, इसमें कुछ और दूसरी बात हो सकती है। लेकिन जब ड्राइवर से बातचीत की तो उसे पता चला कि इसमें इसका कुछ तो भी है, क्योंकि उसका बिहेवियर जो था वो थोड़ा सस्पिशियस था। उससे मतलब जब हम लोग इंट्रोगेट कर रहे थे तभी उसे पता चला कि उसका कंपनी के कुछ वर्कर्स के साथ में अनबन थी और लास्ट साल की दिवाली में उसका पेमेंट का कुछ इशू हो गया था। जनार्दन हंबर्डीकर यांच्या पत्नीनं पोलिसांचे आरोप फेटाळून लावलेत। जर त्यांना बोलायलाही येत नाही, ते हातवारे फक्त ते हलवत आहेत, तर मग पोलीस अशी ट्रीटमेंट घेऊच कसे शकतात? अरे पण ते केमिकल घेतलं, समजा ते कंपनीतनं केमिकल घेतलं, तुम्हाला CCTV फुटेजमध्ये दिसलं, तुम्हाला गाडी दिसली, मग बाकीचे कर्मचारी बाकीचे लोकांनी का नाही विचारले की भाई तू केमिकल घेऊन कुठे जातं? आजच कसं त्यांना CCTV फुटेजमध्ये ते केमिकल दिसलं। बस जळीत कांडाचं सत्य समोर आल्यानंतर मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांमध्ये संताप आहे। इतकाच राग होता तर कंपनी जाळायची होती अशा शब्दात मृत सुभाष भोसले यांचे भाऊ विनोद भोसलेंनी आपला संताप व्यक्त केलाय। कारवाई ड्रायव्हरवरती होणं गरजेचं आहे, कारण हे जे काही केलं त्यांनी चुकीचं केलेलं आहे। हे करणं योग्य नव्हतं। तुला कंपनीवरती जर तुमचा जे काही होतं, हे कामगार तुला पगार देत नव्हते, पगार कंपनी देत होती, तुला काय नुकसान करायचं होतं तू कंपनीला करायला होतं। तुला एवढंच जर त्याला वाटत होतं त्यांनी कंपनी जाळायची होती, साहेबांची गाडी जाळायची ना। कंपनीची गाडी जाळून त्यातली माणसं मारून त्याला काय मिळालं? बस जळीत कांडात चौघांचा मृत्यू झाल्यानंतर ही कंपनी बंद ठेवण्यात आली आहे। कंपनीतून बेन्झिन सारखा ज्वलनशील पदार्थ चोरला जातो आणि कुणालाच खबर लागत नाही। या प्रकरणी हलगर्जीपणाचा ठपका ठेवत हिंजवडी पोलिसांनी कंपनी मालकाची चौकशी केली। कुछ भी सैलरी पेंडिंग नहीं है, हमने उसको टाइम टू टाइम उसको पूरा सैलरी दिया है, उसका बिल्कुल सैलरी पेंडिंग। ठीक है, उसके बाद बेंजीन कहाँ से आया सर? इसके बारे में कुछ केमिकल जो चोरी हुआ था उसके बारे में से डिटेल्स बता सकते हैं? नहीं, वो कुछ मालूम नहीं। चालक हंबर्डीकरनं बेंजीन चोरलं तरी कसं याचा तपास पोलिसांकडून केला जातोय। त्यासाठी कंपनी व्यवस्थापन आणि इतर कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येते। या प्रकरणी आमचे प्रतिनिधी विवेक गुप्ता यांनी कंपनीच्या मॅनेजरकडे विचारणा करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मॅनेजरनं मुजोरी केली। मैं कुछ बोलने वाला नहीं, मैं फोन के ऊपर बात कर रहा हूँ। बेंजीन केमिकल आपके यहाँ से चुरा लिया जाता है और आप बोलते कि कुछ हो रहा है। हाथ मत मारिए, कैमरे पे हाथ मत मारिए आप। मेरे को फोन के ऊपर बात कर रहा हूँ। आप ऐसे बदतमीजी नहीं कर सकते हैं। आप पागल है क्या? मैं नो कमेंट्स बोला है ना, नो कमेंट्स बोला है ना मैंने।
4 लोग की डेथ हो गई, आप नो कमेंट बोल रहे हैं। अरे मैं फोन के ऊपर बात कर रहा हूँ ना, PSI के आपकी आप मैनेजर इस कंपनी के। नो कमेंट्स, नो कमेंट्स। इस कंपनी के मैनेजर है, 4 लोग की डेथ हो जाती है और आप बदतमीजी कर रहे हैं मीडिया के साथ। वो बदतमीजी मत कर, मारे कम है, मारिए मारिए ना, मारिए मारिए। हिंजवडीतलं जळीत कांड प्रकरण अतिशय सुन्न करणार आहे. पोलिसांच्या तपासातून जे उघड झालंय ते सगळ्यांना चक्रावून टाकणार आहे. पोलिसांनी बस चालक जनार्दन हंबर्डीकरवर आरोप केलाय. तो सध्या मेडिकल कस्टडीत असून त्याची प्रकृती सुधारल्यानंतर त्याला अटक करण्यात येणार आहे. पण त्याच्या संतापाच्या धगीनं 4 कुटुंब होरपळली आहेत. त्याला कंपनीही तितकी जबाबदार आहे, हेही तितकंच खरं. गोविंद बाकडेसह विवेक गुप्ता, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. आणि या